येथे आली तेव्हा आणि विजेवर मूर्ती खोदून काढलेले आणि ह्या मंडपाला संपूर्ण गौतम बुद्धाच्या छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या होत्या 1988 साली. त्याच्यामुळे नंतर पुरातत्व खात्याने माझा असं म्हणजे म्हणणं आहे, पुरातत्व खात्याची माणसं इथे होती. मग त्याच्यानंतर ती मूर्त्या फोडून काढण्यात आली. काहीच ठेवलं नाही, एकही मूर्ती ठेवलेली नाही. ते मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत मूर्त्या 1988 साली. हे मला म्हणजे कधीतरी सांगायचंच होतं म्हणून आज उभी राहिली मी. म्हणजे मी आय विटनेस आहे, साक्षी इथे बुद्धाच्या मूर्त्या बघणारी. त्याच्यामुळे ही बुद्ध लेणीच आहे हे मला ठासून सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये मला बुद्ध लेणीच आहे आणि तोडमोड केलेली आहे, अतिक्रमण केलेलं आहे हिच्यावर, हे मी आज तुम्हाला सांगत आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. म्हणून ह्या लेण्या या ठिकाणी मुंबईमध्ये आहेत. जास्त करून महाराष्ट्रात लेण्या आहेत, बाकी ठिकाणी लेण्या तुम्हाला दिसणार नाही. कारण हा महाराष्ट्र पूर्ण बौद्धच होता. म्हणून या महाराष्ट्रामध्ये कारण धर्म असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही ना. दुसऱ्या धर्माचे लोक इथे असते तर लेण्या करून दिल्या असत्या का? नसत्या करू दिल्या. या ठिकाणी बौद्ध राजे असल्यामुळे हे ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये लेण्या या झालेल्या आहेत. अनेक लेण्या महाराष्ट्रामध्ये, सगळं नागपूरपासून आणि एकदम महाडपासून ते एकदम अजिंठा वेरूळपर्यंत सगळ्या लेण्यात लेणे. कारण ह्या सगळ्या धर्मात त्याचं कारण आहे की आपण या ठिकाणी बौद्ध होतो आणि परत एकदा आपल्या या ठिकाणी बाबासाहेबांनी पुनर्जीवन केल्यामुळे परत एकदा आपण बौद्ध झालो. तो सूर्य तेजा परी चमकला भीम माझा, तो सूर्य तेजा परी चमकला भीम माझा, या तुफान वाऱ्यासम जगी वाहिला भीम माझा. भल्या भल्यासी झुकविले ना झुकला कधी भीम माझा. तो माझ्या भीमाच्या लेखणीनं, माझ्या भीमाच्या लेखणीनं मोठा मोठ्याले झुकविलं. माझ्या भीमाच्या लेखणीनं मोठ्या मोठ्याले झुकविलं. मोठ्या मोठ्याले झुकविलं. मोठ्या मोठ्याले झुकविलं. आळाण्यालेही शिकविलं. मोठ्या मोठ्याले झुकविलं. आळाण्यालेही शिकविलं. मोठ्या मोठ्याले झुकविलं. आळाण्यालेही शिकविलं. माझ्या भीमाची लेखणी होती माय तलवारीची धार. तलवारीची धार. माझ्या भीमाची लेखणी होती माय तलवारीची धार. त्या तलवारीच्या धारेने गेला माणूस पृथ्वीवर वार. त्या तलवारीच्या धारेने गेला माणूस पृथ्वीवर वार. त्या तलवारीच्या धारेने गेला माणूस पृथ्वीवर वार. माझ्या भीमाने बहुजनाला, माझ्या भीमाने बहुजनाला राजगादीवर बसविलं. माझ्या भीमाने बहुजनाला राजगादीवर बसविलं. राजगादीवर बसविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. राजगादीवर बसविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. माझ्या भीमाच्या लेखणीनं, माझ्या भीमाच्या लेखणीनं मोठ्या मोठ्याने झुकविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. आडाण्याने शिकविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. आडाण्याने शिकविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. आडाण्याने शिकविलं. माझ्या भीमाच्या लेखणीनं, माझ्या भीमाच्या लेखणीनं मोठ्या मोठ्याने झुकविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. आडाण्यालाही शिकविलं. मोठ्या मोठ्याने झुकविलं. आडाण्यालाही शिकविलं. आडाण्यालाही शिकविलं. आडाण्यालाही शिकविलं. आणि मागच्या वेळेस देखील मी सांगितलं होतं की आपण जोपर्यंत लेणीवर येणार नाही तोपर्यंत हे अतिक्रमण आपण हटवू शकणार नाही. आणि त्यामुळे आपण महिन्यातून 2 दिवस, आता काहींनी सांगितलं, त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला बाबासाहेब
सांगितलं की प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जा. आपण हे मोठं बुद्धविहार आहे, या ठिकाणी जरी आपण आलो तर बाबासाहेबांचा जो संकल्पना आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं महत्त्व आहे की या पौर्णिमेला भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली. आजपासून 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होणार आहे अशी घोषणा भगवान बुद्धांनी केली. जगामध्ये एकमेव असा महापुरुष आहे की त्यांना आपलं मरण कधी होणार आहे सांगितलं. आज इतके मोठे या जगामध्ये बाबा आहे, अम्मा, बुवा, टम्मा सगळे जे कोणी आहेत, कोणीही आपलं मरण सांगू शकत नाही. किती मोठे भविष्यवेत्ता असला तरी तो आपलं मरण सांगू शकत नाही. परंतु एकमेव महापुरुष होऊन गेले म्हणजे सम्यक संबुद्ध, त्यांनी आजच्या पौर्णिमेला आपलं महापरिनिर्वाण कधी होणार आहे ते सांगितले. नंबर लक्षात ठेवा. माघ पौर्णिमेला, वैशालीला. आणि म्हणून या ठिकाणी या पौर्णिमेचं अतिशय आनंद साधारण असं महत्त्व आपल्या धर्मामध्ये आहे. या पौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात पण नक्कीच आपण एक ना एक दिवस हे लेणी सुद्धा अतिक्रमण मुक्त आपण करूया. तर आपण सर्वजण आपलं असंच सहकार्य आपलं असू द्या. हीच मंगलकामना एक सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी हो. तुम्हाला सर्वांना निरोगी आणि दीर्घायुष्याचा लाभ हो. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो अशी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो. इथेच सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय.